मित्रांनो, आज आपण दोन विषय घेणार आहोत. दोन्ही विषय खूप छान आहेत. ते तुम्ही नक्की ऐकावे. पहिला विषय आहे माझे मी पण हेच दुःखाला कारण. हे विषयाचे टायटल आहे, तर तुम्ही हा विषय पूर्ण ऐकावा की स्वतःचा मीपणा हे दुःखाला कारण ठरतो. खूप छान विषय आहे, तुम्ही नक्की ऐकावा. तर सुरुवात करतो. भीती न बाळगावी चित्ती, रक्षण करणारा आहे रघुपती. भीती न बाळगावी चित्ती, रक्षण करणारा आहे रघुपती. भीती न बाळगावी कशाची काही, भीती न बाळगावी कशाची काही, राम रक्षिता आहे हे हृदय जाणून राही. सर्वस्वी झाल्यास रामाचे, राम उभा राहिला तेथे. काळजीचे कारण न उरे साचे, राम म्हणावा दाता खरा. न द्यावा भीती काळजीला थारा. काळजी करू नये, प्रयत्न सोडू नये. कोणत्याही कारणाने रामास विसरू नये. म्हणावा प्रपंच रामाचा झाला, मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला. तेथे ठाव नाही काळजीला, तळमळीला. देहाशी ठेवता माझे मीपण, तेच होते दुःखाचे अधिष्ठान. आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले. जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले. बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली. तेथेच घाताला सुरुवात झाली. आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण. आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण. प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याचे खूण जाणणे. मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान. देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढवते जाण. स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण. आजवर जो प्रयत्न झाला तो देहबुद्धी वाढवितच गेला. देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव. जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला, तोवर देहदुःखे पस्तावला गेला. म्हणून देहबुद्धी धरून राही, त्याला कोठे सुख नाही. रामाविन अन्य प्रीती, उपजे देहबुद्धीचे संगती. म्हणून मीपणाचे न व्हावे अधीन, जेणे भंगेल आपले समाधान. कारण जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे. पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती. वासनेत जीव गुंतला, कष्टी फार फार झाला. आजवर वासना पोटी धरून राहिला, आपल्या हिताला नागावला. आजवर वासना पोटी धरून राहिला, आपल्या हिताला नागवला. नदी जशी अखंड वाहते, वासना तशी सारखी वाहते. वासना भोगाने कमी होत नाही,
त्यागाने नाहीशी होत नाही. आपण देहधारी, देह दुःख न सोसवे क्षणभरी. ज्याला म्हणावे मी माझे, ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे. माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही. जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येते दान, सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान, पण उर्वरित राहतो अभिमान. कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण. म्हणून माझे मीपण हेच दुःखाला कारण. रामाचे होण्याने होईल निवारण. म्हणूनच मीपणा हे दुःखाला कारण. श्रोते हो, दुसरा भाग, दुसरा विषय आपण घेत आहोत. तुम्ही नक्की ऐकावा, खूप छान आहे. ज्या घरात शांती, त्या घरात भगवंताची वस्ती. ज्या घरात शांती, त्या घरात भगवंताची वस्ती. तर सुरुवात करत आहोत. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. नीतिधर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. ज्या घरात राहते शांती, त्या घरात भगवंताची वस्ती. कृतीवर मनुष्याची परीक्षा, जैसी वासावर पदार्थाची परीक्षा. कृतीवर मनुष्याची परीक्षा, जैसी वासावर पदार्थाची परीक्षा. कोणाचा न करावा घात, ऐसे वागावे जगात. आपले आपण करून घ्यावे हित, त्यालाच म्हणतात संभावित. न कधी व्हावे आपण निराश, न कधी व्हावे आपण निराश. व्यवहारात हात देईल खास. व्यवहारातील करावा प्रयत्न, प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती, रोगाला उपचार करावे जरी बहुत, तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. आप्त इष्ट सखी सज्जन यांचे राखावे समाधान, परी न व्हावे त्यांचे अधीन. सर्वांशी राहावे प्रेमाने, सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दूषित न व्हावे कशाने. सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दूषित न व्हावे कशाने. आपलेपणा ठेवला जिथे, प्रेम लागत असे तेथे. ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले, ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले, तेथे समाधानाचे मान कमी झाले. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. सुखाने नांदावे नवरा बायकोनी, सुखाने नांदावे नवरा बायकोनी. राम आणावा ध्यानी, दोघांनी राहावे प्रेमाने, सदा वागावे आनंदाने. एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे,
काळजी वाटेल असे न वागावे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायचित हवे खरे. पण ते नसावे जन्माचे तेवढ्यापुरती असावे साचे. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे. आचरण शुद्ध असावे. एक पत्नी व्रत सांभाळावे. प्राण गेला तरी प्रद्वार करू नये. कोणतेही व्यसन करू नये. नीच संगत धरू नये. भलते काम करू नये. गृहछिद्र कोणा सांगू नये. आपला बोज आपण घालवू नये. विश्वासघात कोणाचा करू नये. परदुःखे हसू नये. देहदुःखे त्रासू नये. केला उपकार बोलू नये. मुलाबाळांस सांभाळून राहावे. प्रपंचात कधी उदास न व्हावे. प्रेमाने वागावे सर्वांशी. सुख आहे निस्वार्थापाशी. आईवडिलांची आज्ञा पाळावी. चांगल्यांची संगत धरावी. अभ्यासांत लक्ष ठेवून राहावे. भगवंताचे नामस्मरण करावे. नामापरते न माना दुजे साधन. नामापरते न माना दुजे साधन. जैसे पतिव्रतेस पती प्रमाण. नामापरते न मानावे सत्य. ज्याने राम होईल अंकित. हेच साधू संतांचे बोल. कोणीही न मानावे फोल. तर मित्रांनो, ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती हे या विषयाचे टायटल आहे. तर हा विषय खूप सुंदर आणि छान होता. पुढील भाग पुढच्या भागात आपण ऐकूया.